इतक्यात तो म्हणाला की अरे, तू कधी विलायती दारू घेतली आहेस का? आणि चक्क त्यांनी त्याला विलायती दारूचा पहिला पेग फ्रीमध्ये दिला. सतीशला वाटलं आपल्याला काही दारू बिरू चढत नाही आणि इतक्यात कमी प्रमाणात तर नाहीच नाही. तसाच तो तिथून बाहेर पडला आणि चालत चालत रस्त्यावरच्या रामाच्या देवळाच्या इथे गेला आणि देवाकडे बघत म्हणाला, देवा, तुलाच स्मार्ट व्हायची गरज आहे बरं का. असं तो बोलतो आणि वळतो न वळतो तोच एका दारुड्याने त्याला धक्का दिला आणि त्याच्या हातातलं सगळी जी पुस्तकं किंवा जे काही त्यांनी एक्स्ट्राचं शर्ट म्हणा, कंगवा म्हणा, असं जे जे सामान घेतलं होतं ते सगळं खाली पडलं जमिनीवर. तिथून तो कसाबसा उठला आणि उठताना त्यांनी फक्त स्वतःची अभ्यासाची पुस्तकच घेतली. जसं घर जवळ आलं तसं त्याला जाणवलं की अरे, आपलं बाकीचं सगळं सामान आणि आपल्याला वडिलांनी दिलेले एवढे पैसे हे सगळे बहुतेक तिथेच पडले. ह्या जाणीवेबरोबरच त्याच्या लक्षात आलं की बहुतेक आपल्याला दारू चढली होती हां, आणि त्या दारुड्याच्या धक्क्यामुळेच ती उतरली देखील. त्यांनी पुन्हा जाऊन देवळाजवळ पाहिलं, पण तिथे त्याला काहीच सापडलं नाही. ना ती पिवळ्या कवरची पुस्तकं, ना अतिरिक्त घेतलेल्या गोष्टी. तिथला दारुडा मात्र गालातल्या गालात हसत होता आणि सतीशकडे बघत होता. आणि सतीशला कल्पनाही नव्हती की हा भगवंतानेच पाठवलेला त्याच्यासाठीचा दूत होता.